स्वराज्याचा कारभार या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आता आपला पुढचा मुद्दा असा आहे की तत्कालीन खेड्यांचं अर्थकारण. तर शेती व्यवसाय हा खेड्यातल्या अर्थकारणाचा कणा होता आणि खेड्यामध्ये शेती व्यवसायाला पुढे कसं व्यवसाय सुद्धा चालत असत. म्हणजे कशा रीतीने आता बघा पुढे त्याचं स्पष्टीकरण आहे की गावातले जे कारागीर होते हे वस्तूंचे उत्पादन करत. आता आपण ह्याच्यामध्ये उदाहरण जर घेतलं तर नांगर तयार करत असतील किंवा बैलगाडी तयार करत असतील, बैलगाड्यांची चाकं तयार करत असतील, तर ते स्थानिक लोकांच्या अशा गरजा भागवत. आणि मग या अर्थानं हे खेडं एक स्वयंपूर्णक होतं. म्हणजे कारागीर म्हणजे शेतीला ज्या गोष्टी लागतात, उदाहरणार्थ नांगर आहे, बैलगाडी आहे, मग बैलगाडी बनवायला बैलगाडी बनवावी लागते, त्याची लाकडं गोळा करावी लागतात, मग त्याला चाकं बनवावी लागतात, मग लोखंडाचे आरे बनवावे लागतात. म्हणजे हे सगळे जे बनवणारे असतात ते कारागीर त्या खेड्यामध्ये हजर आहेत तिथे. आणि मग हे कारागीर सुद्धा त्यांच्या सुद्धा गरजा भागल्या जायच्या, कारण त्यांचे ज्या वस्तू असायच्या त्या शेतकऱ्यांना उपयोगीच पडायच्या. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं त्यांचं काम हे शेतकरी आपल्या रीतीने करायचे. म्हणजे पिकं काढणं, त्याच्यानंतर मग पिकं तयार झाली की मग हे जे कारागिरांकडून बैलगाड्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालून ते आपल्या गावामध्ये आणून विकायचं. म्हणजे अशा रीतीने काय झालं की कारागीर आणि शेतकरी हे दोघांनाही एकमेकांना पूरक असं व्यवसाय करत. मग त्याच्यामुळं काय झालं तर ते खेडं हे स्वयंपूर्ण असं खेडं आहे असं केलं गेलं. कारण की का तर कारागीर हे सुद्धा त्यांना सुद्धा कामकाज मिळालं आणि शेतकरी तर आपल्या शेतामध्ये व्यस्त होतेच, शेती करण्यामध्ये, शेतीच्या सगळ्या कामामध्ये. मग आता शेतकरी हा काय करायचा तर आपलं जे त्याचं उत्पन्न असायचं त्या उत्पादनातूनच आवश्यक तो असा थोडासा वाटा आपल्या कारागिरांना सुद्धा दे. या वाट्याला बलूत असं म्हणतात. म्हणजे अशा रीतीने हे शेती हा आपल्या खेड्यातल्या अर्थकारणाचा प्रमुख कणा होता. हे ह्याच्यावरून आपल्याला दिसून येतं. बघा मी प्रत्येक मुद्दा स्पष्ट केलाय. शेतकरी पण काम करतोय आणि कारागीर पण काम करतोय, दोघांना एकमेकांची गरज. बरोबर, आता आलं लक्षात. पुढे जाऊया. तर मग आता व्यापार आणि उद्योग. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीला येत नाही हे महाराजांनी ओळखलं होतं. मग व्यापारामधून काही नवीन आणि गरजेच्या वस्तू ह्या राज्यात येतात. मग त्या वस्तूंची काय होते मुबलकता वाढते आणि मग व्यापार सुद्धा वाढतो. त्याच्यामध्ये व्यापार वाढला की आपली संपत्ती सुद्धा वाढ अर्थातच. म्हणजे साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा हे आज्ञापत्रातील त्यांचं वर्णन हे महाराजांचा व्यापाराकडे बघण्याचा जो नेमका दृष्टिकोन होता हा स्पष्ट करणारा असा होता. हे वाक्य कोणतं, साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. आता या ठिकाणी साहूकार या शब्दाचा अर्थ काय आहे तर या शब्दाचा अर्थ व्यापारी असा होतो. काय होतो, व्यापारी. लक्षात आलं. बलूत कशाला म्हणतात, व्यापारी कशाला म्हणतात, साहूकार हा शब्द त्याचा अर्थ काय. आता पुढे जाऊया. तर आता पुढे बघूया की स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचं हे महाराजांचं प्रमुख उद्दिष्ट होतं, धोरण होतं. मग आता याचं जर उत्तम उदाहरणात तुम्ही बघितलं तर ते म्हणजे मिठाचा उद्योग. आता बघा कोकणामध्ये मीठ उद्योगाला संपूर्णपणे त्यांनी महाराजांनी संरक्षण दिलं होतं आणि त्याच वेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या प्रदेशातून स्वराज्यामध्ये मिठाची आयात ही मोठ्या प्रमाणात व्हायची. मग काय झालं तर त्यामुळे कोकणातील स्थानिक जे मिठाचे विक्रीकर होते त्याच्यावर त्या विक्रीवर परिणाम झाला, वेगळा परिणाम झाला. मग काय केलं महाराजांनी तर हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून जो स्वराज्यात येणारा मीठ होतं
त्या मिठावरती जकात बसवली. जकात बसवली म्हणजे कर बसवला. मग काय झालं तर पोर्तुगीजांकडून जे येणारं मीठ होतं ते महाग झालं. जकात बसली, कर बसला, मग ते थोडे अजून त्याच्यात वाढ झाली पैशामध्ये. मग ते काय झालं, महाग झालं. मग त्याच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मीठ, आपल्या ठिकाणी जे बनणारं मीठ आहे त्याची विक्रीही जास्त व्हावी, हा त्यामागचा महाराजांचा हेतू होता. आलं लक्षात? पुढे जाऊया. महाराजांची लष्करी व्यवस्था, ह्याच्यामध्ये महाराजांच्या लष्कराची विभागणी ही 2 भागांमध्ये होते. एक आहे पायदळ आणि एक आहे घोडदळ. तर आता ह्या पायदळ आणि घोडदळामध्ये सुद्धा काही अधिकारी आहेत. नुसतेच सैनिक बसलेले नाहीये, तर त्यांना आज्ञा देणारं किंवा नियमावलीमध्ये घोडे पुढे जाणं किंवा नियमावलीमध्ये घोडे मागे घेणं, कुठल्या फळीनी हल्ला करायचा, कुठल्या फळीनी थांबायचं, ह्याच्यासाठी सुद्धा तिथं अधिकारी असायचे. मग हे घोडदळामध्ये सुद्धा होते आणि पायदळामध्ये होते. आणि पायदळाच्या प्रमुखामध्ये जो समोर असायचा त्याला सरनौबत असं म्हटलं जायचं आणि तो त्या पायदळातला सर्वोच्च असा अधिकारी होता, त्याच मुख्य माणूस होता. त्याच्यानंतर आता आपण बोलूया घोडदळाकडे. घोडदळामध्ये 2 प्रकारचे घोडेस्वार होते. एक होता शिलेदार आणि दुसरा होता बारगी. आणि या शिलेदाराकडे स्वतःचा घोडा असायचा, स्वतःची हत्यारं असायची. हत्यारं म्हणजे काय, भाला, ढाल, तलवार, आपले जे काही आपल्या युद्धासाठी आपण वापरतो ती सगळी हत्यार. आणि मग या बारगीराला या घोडदळामध्ये तो सर्वप्रथम पण असायचा. त्याच्यानंतर घोडदळातील ह्या अधिकाऱ्यांच्या ज्या श्रेण्या होत्या, म्हणजे अ श्रेणी, ब श्रेणी, ह्या पायदळासारख्याच होत्या. नियम दोन्हीकडे सारखेच होते. आणि सरनौबत हा घोडदळातला सुद्धा सर्वोच्च अधिकारी असायचा. जसं पायदळामध्ये सुद्धा त्याला सरनौबतच आहे आणि घोडदळामधला जो प्रमुख आहे त्याला पण सरनौबतच हे म्हटलं जायचं. मग ह्याच्यामध्ये आपल्या काही घोडदळातील आपल्या प्रमुखांची, सरनौबतांची नावं इथे दिली गेलेली आहेत. ती म्हणजे आपले नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, त्याच्यानंतर हंबीराव मोहिते. हे सरनौबत अतिशय प्रसिद्ध आपल्या महाराजांच्या लष्करामधले होते. आले लक्षात? पुढे जाऊया. आता आपल्या महाराजांचं हेरखाते, ह्याच्यामध्ये आपण बघूया. आपल्या महाराजांच्या हेरखात्यामध्ये आता आपण बघूया की स्वराज्याचं शत्रूपासून रक्षण करणं हे आवश्यक होतं. आणि यासाठी शत्रूंच्या हालचाली काय काय होत आहेत, त्यांच्यामध्ये काय काय घडामोडी होत आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय गुप्त खलित होत आहे, तर ती नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागेल. बरोबर? मग ही माहिती संपूर्णपणे काढून घेण्यासाठी ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे सोपवलं होतं. म्हणजे हेर खातं सुद्धा महाराजांनी बनवलं होतं आणि त्याचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. बहरजी नाईक हा त्या हेर खात्याचा प्रमुख होता. अतिशय हा मनुष्य असा होता की तो शत्रूंच्या गोटामध्ये जाऊन बसला मध्ये तरी कुणी ओळखायचं नाही की हा बहरजी नाईक आहे. इतकं बेपालूनपणे तो वेषांतर करायचा, अगदी कुणालाच समजायचं नाही. त्यांच्याच गोटातला माणूस आहे असं समजून ते सगळं बोलायचे आणि तो बरोबर जाऊन आपल्या महाराजांना सगळ्या बातम्या द्यायचा. असा हा अतिशय हुशार बहरजी नाईक. आणि ठिकठिकाण्याची माहिती काढून आणण्यात तो अतिशय पटाईत होता. त्यानं सुरतच्या मोहिमेपूर्वी सुद्धा तिथला खडानखडा माहिती आपल्या महाराजांना सांगितली होती. आता पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आपला आहे किल्ले. तर मध्ययुगामध्ये किल्ल्याचं महत्व हे अनन्य साधारण होतं. म्हणजे किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या संपूर्ण प्रांतावर आपलं आणि प्रदेशावर लक्ष व नियंत्रण बरोबर ठेवता यायचं. किल्ल्यावर चढलं की संपूर्णपणे प्रांत आपल्याला दिसतो, आजूबाजूचा प्रदेश, आणि आपण तिथून बघितला की आपल्याला सगळं काही कळतं. मग परकीय आक्रमण झाल्यावरती किल्ल्याच्या आश्रयानं प्रजेचं रक्षण करता यायचं, म्हणजे प्रजेला हलवता यायचं किल्ल्यावर.
आणि मग किल्ल्यावरती अन्नधान्य, त्याच्यानंतर युद्धोपयोगी वस्तू, सगळ्या साहित्य, दारुगोळा यांचा साठा करता यायचा. आणि मग स्वराज्य स्थापनेच्या या कार्यातल्या किल्ल्यांचं महत्व आपण आज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे की हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामीजी हे गडावरूनच निर्माण केलं. कारण गडावर असलं की आपलं लक्ष आणि आपलं नियंत्रण प्रत्येक ठिकाणी जातं, कारण तो उंचावर भाग असतो अर्थात त्याच्यामुळे. पुढे जाऊया, आपण काही गडांची चित्र बघतो इथे. फार सुंदर हा प्रतापगड आहे आणि हा राजगड आहे. ह्याचं प्रवेशद्वार आपल्याला दिसतंय. म्हणजे त्यावरती आपण जर बुरुजावर जाऊन उभारलो तर किती आसपासचा प्रदेश आपल्या नजरेमध्ये येतो बघा. आणि हा प्रतापगड, प्रतापगडावर सुद्धा किती सुंदर एक माचीच बनवली आहे बघा. आणि आपलं तिथं ध्वज पण फडकत आहे भगव्या रंगाचा. तर तिथं जाऊन उभारलं तर आजूबाजूचा सगळा प्रदेश आपल्या डोळ्याच्या नियंत्रणामध्ये येतोय. असे होते हे आपले किल्ले. पुढे जाऊया. आता स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. किती? 300. म्हणजे बघा, आपण खूप हे आहोत, श्रीमंत आहोत की आपल्याकडे एवढे किल्ले आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्या किल्ल्यावरती हे किल्ले आपल्या हातामध्ये आहे, म्हणजे आपली सत्ता आपल्या हातामध्ये, आपलं वर्चस्व आपल्या हातामध्ये आहे. आणि या किल्ल्यांची बांधणी, दुरुस्ती यांच्यावर आपल्या महाराजांनी प्रचंड प्रमाणात खर्च केला होता. कारण हे किल्लेच आपल्याला पुढे पुढे नेत असायचे. हे नेत असायचे म्हणजे चालवत नसायचे, परंतु किल्ला ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्या हातामध्ये भरपूर ही शक्ती असायची, बळ असायचं. कारण त्या किल्ल्यावर त्याला सगळं काही लपवता यायचं आणि किल्ला लढवताना व्यवस्थित योग्यरित्या जिंकून पण घेता यायचं. त्याच्यानंतर राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरे किल्ले महाराजांनी बांधले. अक्षरशः डोंगरातून ते बांधले गेलेले आहेत. तुम्ही कधी त्यांना भेट दिली तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. त्याच्यानंतर फक्त किल्ले बांधूनच महाराज थांबायचे नाही, तर त्या किल्ल्यावरती किल्लेदार असायचे, सबनीस असायचे, कारखानीस असायचे. हे त्यांच्या पदांची नाव आहेत. की किल्लेदार म्हणजे संपूर्णपणे किल्ल्याची पाहणी करणं, काय कमतरता आहे का, कुठून शत्रू येऊ शकतो किंवा काय भीती आहे, हे सगळं बघणं किल्लेदाराचं काम. मग सबनीस आहेत, जमा खर्च. कारखानीस आहेत, म्हणजे तिथल्या धान्याची कोठी, युद्ध साहित्यांची व्यवस्था बघण्यासाठी हे सगळे अधिकारी असे नेमलेले असायचे. त्याच्यानंतर महाराजांनी जसे डोंगरी किल्ले बांधले तसे त्यांनी सागरी किल्ल्यांवरती सुद्धा आपलं वर्चस्व केलं होतं. कारण त्यांना कळालं होतं की सागरी किल्ल्याचं महत्व कशा रीतीने जास्त आहे. म्हणून त्यांनी बांधलेल्या जलदुर्गामध्ये मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट आहे. बघा, आपलं चित्र आपण बघतोय त्याचं. त्याच्यानंतर या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी त्यांनी 5 खंडी शिसं ओतण्याची व्यवस्था केली होती. आता तुम्ही म्हणाल की शिसं म्हणजे काय? तुम्हाला माहितीये, पेन्सिल आपण जी वापरतो, आपली शिस पेन्सिल, त्या पेन्सिलीच्या आतमध्ये काळं रंगाचं हे असतं, त्या ज्यानेच आपण लिहितो त्याला शिसं म्हणतात. मग ते शिसं जेव्हा पातळ असं गाढं करतात तर तेव्हा ना ते पाण्यामध्ये जाऊन असं चिपकतं. असं म्हणजे काय, ते शिसं ओतलं की त्याच्यावरती मग ती भर घालून 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 ते दगडी सागरी किल्ले बांधलेले. आले लक्षात आता? अशा रीतीने हे किल्ले बांधले गेलेले. पूर्वी काय सिमेंट कॉन्क्रीट वगैरे नव्हतं, तर मग हे शिसे, मजबूत दगड किती चांगल्या रीतीने बांधलं गेलेलं आहे ते, की आजपर्यंत आज सुद्धा आपण त्या किल्ल्यामध्ये जाऊन सगळी पाहणी करू शकतो. आणि त्या किल्ल्यावरती भकास असे किल्ले नाही आहेत, नुसते दगडाचे असे. त्याच्यावरती बघा नारळाची झाडं आहेत आणि त्याच्यावर त्या सागरी किल्ल्यावरती सुद्धा सगळ्या प्रकारची उपलब्धता आहे. म्हणजे तिथं विहीर सुद्धा आहे गोड्या पाण्याची त्या किल्ल्याच्या. आता फार सुंदर असे हे किल्ले बांधलेले आहेत. खरोखरच उल्लेखनीय आणि अगदी उत्कृष्टरित्या. तुम्ही जरूर भेट द्या विद्यार्थी मित्रांनो, कधी गेलात तर. पुढे जाऊया आपल्या मुद्द्यामध्ये की त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी
त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी समोर पदमदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला बांधला होता. त्याच्यानंतर आता आपला प्रश्नोत्तरांचा विभाग ओळखा पाहू. 8 खात्यांचं मंडळ, बहरजी नाईक या खात्यांचे प्रमुख होते. कोणत्या ते लिहायचं आहे. महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग, किल्ल्यावर युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहणारा. आले लक्षात? चला तर मग आता आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या उपक्रमात.